4 दिवसांची बाळंतीण बाळासह पोहोचली परीक्षा केंद्रावर. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण महिलेनं किमान 7 दिवस तरी घराबाहेर पडू नये असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. मात्र शिक्षणाची तळमळ, प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळते. शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालय नांदेड येथे शिक्षण घेणाऱ्या शीतल चित्ते या विद्यार्थिनीने प्रसूतीनंतर अवघ्या 4 दिवसात 12वीच्या बोर्ड परीक्षेला हजेरी लावून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला. शीतल यांची प्रसूती 6 फेब्रुवारी रोजी झाली. त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली. नुकत्याच प्रसूत झालेल्या अवस्थेतही परीक्षा न सोडण्याचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. अवघ्या 4 दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन त्या परीक्षा केंद्रावर दाखल झाल्या आणि शांतपणे प्रश्नपत्रिका सोडवली. परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. पती आणि कुटुंबियांनी त्यांना भक्कम साथ दिली. प्रसूतीनंतर शारीरिक त्रास असतानाही शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी दाखवलेली चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. शीतल यांचे स्वप्न पुढे शिक्षण पूर्ण करून शिक्षक व्हायचे आहे. परिस्थिती कशीही असली तरी शिक्षण पूर्ण करायचे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत असून शिक्षणासाठीची त्यांची तळमळ समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनते आहे. कितीची परीक्षा देत आहे तू आणि तुला बाळ झालं होतं, किती दिवसाचं बाळ होतं ती परीक्षाला? म्हणजे 6 फेब्रुवारीला डिलिव्हरी झाली होती, 10 तारखेला पेपर होता सर. मग शिक्षण मागे पाडायचं नव्हतं, त्याच्यासाठी निर्णय घेतला होता की अभ्यास केला होता पण पेपर द्यायचाच होता. मग घरच्यांनी पण आणि शाळेच्या सरांनी पण आणि हजबंडने तर खूपच सपोर्ट केला सर. कॉलेजमध्ये या परीक्षा सेंटरवर काय कुठली व्यवस्था करण्यात आली? मात्र स्नेहा कक्ष हे असं माझ्यासाठी खोललं होतं सर. आणि माझ्या बाळाला आणि माझ्या सिस्टरला पण चांगली व्यवस्था दिली. माझ्या बाळाला लढू पण देणार नाही आणि एक झोका आणून दिला सर. त्याच्यामध्ये बाळ दूध वगैरे पिलं की ती झोपी जाते, तेव्हा मी पेपर लिहते सर. व्यवस्था खूप छान केली. मला एक चेअर आहे, एक टेबल आहे, त्याच्यावर मला वही, पेन आणि माझे पेपर माझ्या हातात येते. मला उठायची पण गरज नाही, मला जाऊन तिथं विचारायची पण गरज नाही. सर माझा पेपर झाला, ते येतील आणि घेऊन जातील आणि मार्क वगैरे ते बारकोड वगैरे ते खुदच येऊन लावून जातील. सर 6 तारखेला डिलिव्हरी झाली माझी सर. 4-5 दिवसात होते सर बा. तुमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी परीक्षा देते, त्याची व्यवस्थित अशी सोय करण्यात आलेली, याबद्दल काय सांगायचं? नमस्कार, मी प्रभारी प्राचार्य शिवशंकर भानेगावकर, पीपल्स कॉलेज नांदेड. 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या HSCच्या परीक्षा सुरू झाल्या आणि पहिल्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की एक 2 दिवसाचं लहान बाळ घेऊन शीतल चित्ते नावाची परीक्षार्थी कॉलेजमध्ये आली. लगेच आम्ही तातडीनं, मी आणि आमचे जे केंद्र प्रमुख आहेत विजय कदम यांनी आम्ही हालचाली सुरू केल्या आणि असं आदेशित केलं त्यांना की इथे एक बाळासाठी व्यवस्था वेगळी असावी, जेणेकरून या बाळाची जे माता आहे शीतल ही अत्यंत कॉन्फिडेंटली आणि हिमतीने परीक्षा देऊ शकेल. त्यासाठी पुढे पावलं उचलत आम्ही परीक्षा विभागाच्या बाजूलाच एक मातृस्नेह असा कक्ष सुरू केला. तिथे झुल्याची व्यवस्था देखील केली आम्ही आणि आज 12 दिवस झाले शीतल इथे अत्यंत कॉन्फिडेंटली आणि छान प्रकारे परीक्षा देते. निश्चिंत आहे ती. परीक्षा पेपर लिहित असताना तिचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे पेपरवर आहे आणि बाळाची कसल्याही प्रकारची चिंता नाही तिला. आणि ही बसवेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि तिथल्या ज्या प्राचार्य आहेत, आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या सविता मुनेश्वर, त्यांनी स्वतः इथे येऊन या मातृस्नेह कक्षाला भेट दिली आणि समाधान व्यक्त केलं. आणि पीपल्स महाविद्यालयाचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे त्यांनी विशेष आभार मानले. तर आज शीतल ही छान प्रकारे परीक्षा लिहित आहे. तिच्या हिमतीला, तिच्या संयमाला आणि
तिची जे मेहनत आहे, डिटर्मिनेशन, या सर्वांनाच सलाम करतो आम्ही. आणि निश्चितच असं वाटतं की भविष्य शीतलचं आणि त्याच्या बाळाचं देखील निश्चितच उज्ज्वल राहील. तर शीतलच्या भावी आयुष्यासाठी आम्ही तिला पेपर्स महाविद्यालयातर्फे शुभेच्छा देतो. पहिला पेपरच्या दिवशी किती दिवसाचं बाळ? 10 तारखेला जो इंग्रजीचा पेपर होता त्या दिवशी बाळ अवघं 2 दिवसाचं होतं. त्यामुळे खरंच आम्हाला शीतलचं जेवढं कौतुक करावं वाटतं तेवढं कमी.